स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू. कशा आहात सगळे? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. कारण जशी एनर्जी आपण देणार आहे तसाच आपल्या जीवनाचा रिझल्ट देखील येणार आहे. तर स्वस्त, मस्त आणि जबरदस्त जीवनासाठी मी आपणा सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की रेकी चे पाच तत्व, रेकीची विशेषता काय आहे, रेकी आपल्या जीवनामध्ये कुठे कुठे सहकार्य करते याचं डिटेलमध्ये नॉलेज आपण घेणार आहोत. आणि या दिव्य रेकी शक्तीचा आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक असा अनुभव घेणार आहोत. जेवढ्या सहजतेने आपण या रेकी ऊर्जेला समजून घेऊ, तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला या ऊर्जांचा आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तर व्हॉट इज रेकी? काल आपण बघितलं रेकी काय आहे. रेकी हॉस्पिटलमध्ये आज जगामध्ये वापरल्या जाते. एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून रेकीचा उपयोग जगामध्ये केला जातो. तर आता ही जी रेकी चिकित्सा आहे ती कशी आहे ती आपण समजून घेऊ. रेकी म्हणजे स्पर्श चिकित्सा. अगदी भारतामध्ये किंवा आपण देखील आत्ताही या चिकित्सा पद्धतीचा उपयोग करतो. आता समजा एखादं बाळ रडत असेल आणि त्याच्या आईने त्या बाळाला जवळ घेतलं, मायेनी कुरवाळलं, तर ते कितीही रडणारं बाळ शांत होतं. येस ऑर नो? म्हणजेच त्या आईच्या हातातनं कुठली ऊर्जा प्रवाहित होते हो? कुठली तरी उपचारक शक्ती, जिला जपानी भाषेत रेकी म्हणतात, स्पर्श चिकित्सेची ऊर्जा त्या आईच्या, आजीच्या प्रेमळ हातामधनं उपचारित होत असते. आपण कधीही तणावात असेल, आपल्याला कुठलं टेन्शन असेल, बरं वाटत नसेल, मायेनी कुणीतरी आपल्या डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, पाय दुखत असतील थोडे पाय चेपून दिले, आपल्याला बरं वाटतं. काय आहे त्या हातात, ज्यांनी पाठीवरून हात फिरवला आणि तुमच्या थोडंसं पाय वगैरे चेपून दिले, तुम्हाला बरं वाटतं, आहे उपचारक शक्ती. म्हणजे एक नैसर्गिक उपचारक शक्तीचा फ्लो आपल्या हातातनं वाहत असतो. त्यानंतर जेव्हा लहान मुलं ज्येष्ठांना नमस्कार करतात किंवा आपण देखील आपल्या ज्येष्ठांना नमस्कार करतो, तर ते आपल्या डोक्यावर हात ठेवून शुभेच्छा देतात. देतात की नाही देत? दीर्घायु भव किंवा यशस्वी व्हा, असे जे शुभ. तर रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. रेकी ही उपचारक ऊर्जा तुमच्या इंटेन्शन सोबत प्रवाहित होत असते. कशासोबत प्रवाहित होत असते? तुमच्या प्रत्येक विचारासोबत ही प्रवाहित होत असते. मग आता तुम्ही म्हणाल की जर हे आपल्याकडे आहे, मग शिकायची कशाला? बरोबर ना? जर ही नैसर्गिकरित्या, तर नॅचरल पद्धतीने जेव्हा आपण रेकी लेव्हल वनचा शक्तिपात घेतो, ही उपचारक ऊर्जा आहे. पण लहानपणापासून आतापर्यंत जे काही आपण जीवन जगतो आहे त्या जीवनशैलीनुसार या उपचारक ऊर्जेमध्ये काही ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि मग हे आपण काम करू शकत नाही. किंवा हिचं अस्तित्व जरी असलं तरी हिला वापरायचं कसं हे माहिती नाहीये. तर मग आपण आपल्या जीवनाच्या सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासाठी या ऊर्जेचा वापर करू शकत नाही. म्हणून एखादं मशीन घेतल्यावर ते वापरता आलं पाहिजे. त्याच पद्धतीने रेकी ऊर्जा आत्मसात केल्यानंतर ते कसं वापरायचं हे पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून या ऊर्जांसाठी रेकीमध्ये एनर्जी एक्सचेंज किंवा शक्तिपाताची प्रोसेस आणि त्यानंतर ऍक्टिव्हेशन केल्या जातं. ठीक आहे, सुरुवातीला शक्तिपात आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन केलं जातं आणि मग तुम्ही ऊर्जा रेकीच्या लेव्हल वन मध्ये स्पर्शाच्या माध्यमातनं तुम्ही तुमची 10% ऊर्जा वापरू शकता. त्यानंतर तुम्ही रेकीच्या सेकंड लेवलच्या शक्तिपातानंतर आणि ऍक्टिव्हेशन नंतर तुम्ही 40% ऊर्जा वापरू शकता. आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये नंतर तुम्ही 100% ऊर्जांचा वापर करू शकता. रेकीच्या एकूण 5 लेवल भारतामध्ये शिकवल्या जातात. चौथी आणि पाचवी लेवल माझ्यासारखं ट्रेनर बनण्यासाठी आहे. कशासाठी आहे? माझ्यासारखं जर तुम्हाला रेकीचं, आज माझे कितीतरी स्टुडंट रेकीचं ट्रेनिंग देतात आहे आणि एक उत्तम करिअर या फील्डमध्ये ते अनुभव करतात आहे. तर या पद्धतीने रेकी लेवल 1, 2, 3 मास्टर लेवल पर्यंत तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी परफेक्टली शिकू शकता. स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मकतेचा आयाम निश्चितच तुम्ही निर्माण करू शकता. ठीक आहे. तर आता रेकी हा अगदी प्राचीन काळामध्ये बघा, आपणही बघितलं की ऋषीमुनी काय करायचे?
शक्तिपात ऑनलाईन घेतला तर चालतो का असा एक प्रश्न आलाय. 100% चालतो. कारण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर आपण कुठेही हिलिंग करू शकतो याचं प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये सेकंड लेवलच्या घेत असतो. जगाच्या पाठीवर कुठे, तर ज्या पद्धतीने जगाच्या पाठीवर कुठेही, अगदी कालच आमचं सेकंड लेवलचं प्रॅक्टिकल झालं डिस्टन्स हिलिंगचं. तर आमच्या एका स्टुडंटनी लंडनला असलेल्या त्यांच्या विहिणीला त्यांनी हिलिंग केलं आणि त्यांना त्यांच्या त्रासातनं बरं वाटलं. तर जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही जे एनर्जी आहे ती पाठवू शकता. ठीक आहे, तर सध्या आपण प्रश्नांना थांबवू. कारण इकडे जर प्रश्न आले तर माझी शिकवण्याची लिंक थांबेल. तर आपण चॅटबॉक्स काही वेळासाठी बंद करूया. अगदी थोड्या वेळासाठी आपण चॅटबॉक्स बंद करतोय, कारण आपल्याला टॉपिक कव्हर करायचे. त्याच्यानंतर आय प्रॉमिस यू की ज्या दिवशी आपलं डे लास्ट राहील, म्हणजे डे 10 राहील, त्या दिवशी कितीही वेळ झाला तरी चालेल, पण मी तुमच्या 100% सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहे. म्हणजे माझं प्रॉमिस असतं प्रत्येक बॅचमध्ये की शेवटचं हँडरेज असेपर्यंत मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. ठीक आहे. तर रेकी काय आहे, तर रेकी एक जपानी शब्द आहे. हिला सर्वव्यापी जीवनशक्ती असं म्हटलं जातं. जपानी भाषेमध्ये रेचा अर्थ सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि या उपचारांद्वारा शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक स्तरावर रेकी उपचार केले जातात. आणि केवळ हस्तस्पर्शाद्वारे रेकीच्या लेव्हल 1 मध्ये सफलतापूर्वक उपचार केले जातात. लेव्हल 1च्या फक्त ऊर्जा किती राहते? 10%. सर्व धर्मपंथीयांनी तथा तत्वचिंतकांनी रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट असं म्हणतात, हिंदू त्याला प्राण करतात, ईश्वर कहिए, गॉड कहिए, चेतना कहिए, चैतन्य शक्ति कहिए, सारी ऊर्जा एक ही है. हिंदू संस्कृति के अथर्व वेद में भी इस शक्ति का उल्लेख किया गया है. यह हजारों वर्ष पुरातन पद्धती है. म्हणजे अथर्ववेदात त्याचा उल्लेख आहे. त्यासोबतच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र मध्ये देखील या ऊर्जा शक्तीचा उल्लेख आलेला आहे. जसं बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी जेव्हा भिक्खूगण जंगलातनं वगैरे म्हणजे खूप सारा प्रवास करायचे आणि त्या प्रवासामध्ये जेव्हा ते आजारी पडायचे, तर तिथे त्यांना ही सेल्फ ऊर्जा टेक्निक, म्हणजे सेल्फ हिलिंग टेक्निक, किंवा इतरांना, कारण तेव्हा कुठे मेडिसिन वगैरे अवेलेबल नव्हते, तर त्यावेळेस सेल्फ हिलिंगसाठी या उपचारक शक्तींचा वापर केला जायचा. तर रेकी ही 5 तत्वांवर काम करते. कशावर काम करते? रेकी 5 तत्व. रेकीचे किती सिद्धांत आहे? 5 सिद्धांत आहे. आणि इथून पुढे आपल्या जीवनामध्ये आपल्याला याच 5 सिद्धांतांना अनुसरण करायचं आहे. पहिलं तत्व आहे आजच्या दिवस. डॉक्टर मिकॉसिननी काय सांगितलं? जीवन कुठे हो? ओनली फॉर टुडे. बरोबर की नाही? कालचा दिवस तुम्ही आज रिपीट करू शकता का? सांगा. कालचा दिवस रिपीट करणं पॉसिबल आहे का? एनिवन? चला, सविता पालवे मॅडम सांगा बरं. कुठून आहात पालवे मॅडम? अनम्यूट करा, माईक ऑन करा सविता मॅडम. नमस्ते मॅडम. कुठून आहात मॅडम? अहमदनगर. अहमदनगर मॅडम. चला, तर कालचा दिवस तुम्ही आज जगू शकता का? नाही. आजचा दिवस उद्या जगू शकता का? नाही. मग डॉक्टर मिकोसनने हेच समजावून सांगितलं, जीवन कुठे आहे आपलं? आज मध्ये, ओनली फॉर टुडे. आज. कारण पता नहीं उन 10 लाख लोगों में 10 लाख लोकां रोज या पृथ्वीवर टाटा बाय बाय करतात. उद्या माझं अस्तित्व या जगात असेल की नाही असेल काही गॅरंटी आहे का? नाही. म्हणजेच काय आहे की माझ्याजवळ जीवन जगण्यासाठी फक्त आज आहे. एवढी गोष्ट सगळ्यांना पक्की माहित झाली. मग आजच्या या दिवसाला जगायला डॉक्टर मिकॉसिननी रेकीची 5 तत्व सांगितलेली आहे. काय सांगितलेली आहे? रेकीची 5 तत्वे सांगितलेली आहे. आता ती कोणती ती बघणार आहे. थँक्यू सविता मॅडम. तर पहिलं तत्व आहे, केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या नहीं करूंगी. आता मला सांगा, तुम्ही कितीही चिंता केल्या तरी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? चिंता केल्याने कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का?
नाही ना. म्हणजेच काय, चिंता केल्याने कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. म्हणून आज मी कुठल्याही कारण चिंता चिता के समान होतीये, एका बिंदीचा फरक सांगितला गेलेला आहे. म्हणून चिंता करायची नाही. फक्त आजच्या दिवस माझ्या जीवनात कितीही वाईट प्रसंग आला तरी मी टेन्शन घेणार नाही. पहिला संकल्प स्वतःशी करायचा आहे. माझ्या जीवनात काही झालं तरी मी चिंता करणार नाही. कितीही बिकट प्रसंग आला तरी मी चिंता करणार नाही. दुसरा नियम आहे, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. फक्त आज मी कुठल्याही परिस्थितीत क्रोध करणार नाही. काय म्हणायचं आपल्याला? कुठल्याही परिस्थितीत मी आज क्रोध करणार नाही. आता मी इथे तुम्हाला दोन गोष्टी सांगते क्रोधाच्या. कोणत्या दोन गोष्टी सांगते? आजच्या दिवस क्रोध करणार नाही. तर पहिली गोष्ट क्रोधाची आहे, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. तर एक सुंदर कुटुंब होतं, आणि रिअल स्टोरी आहे. सुंदर कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये पती पत्नी, दोन मुलं हे खूप आनंदाने राहत होते. आणि एक दिवस त्यांच्याकडचा नियम होता रोज की जेवण एकत्र करायचं. रात्रीचं जेवण ते एकत्र करायचे. एक दिवस पती घरी आले, जेवणाची वेळ झाली होती आणि पानं वाढल्या गेले. जेवायला वाढल्यानंतर त्या दिवशी कदाचित भाजीमध्ये काही कमी जास्त झालं असेल, आणि पतीला देखील बाहेर ऑफिसमध्ये काहीतरी कामाचा तणाव जास्ती आला असेल. आणि म्हणून त्यांनी जेवायला बसल्यानंतर त्या भाजीबद्दल पत्नीवर राग केला. आणि पत्नीला असं वाटलं की मी दिवसभर यांच्यासाठी मरमर करते, कुटुंबासाठी राबते, आणि एक दिवस जर भाजीत कमी जास्त झालं तर ऍडजस्ट करू शकत नाही. म्हणून पत्नीचा राग अनावर झाला. तिने देखील पतीवर राग केला. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्या पतीने अचानक समोरचं ताट फेकलं आणि पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटात पत्नी गतप्राण झाली. आता खरं सांगा, तो व्यक्ती खुनी प्रवृत्तीचा होता का? काय वाटतं? तो व्यक्ती खुनी प्रवृत्तीचा होता का? पण त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये घडलेल्या घटनेवर त्याचा ताबा राहिला नाही. म्हणून होत्याचं नव्हतं झालं. 2 मिनिटात एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. पत्नी गतप्राण झाल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांना बोलवून स्वाधीन केलं. पण तोपर्यंत पत्नीचा जीव गेलेला होता. तो व्यक्ती जेलमध्ये, आणि दोन्ही मुलं अनाथ, ही परिस्थिती आली. आणि म्हणून आपल्याला खरोखर एक संकल्प करायचा आहे, आजच्या दिवसात राग करायचा नाही. कारण या जगामध्ये जेवढ्याही वाईट घटना घडल्या आहेत ना, त्या क्षणभराच्या रागावर कंट्रोल न झाल्यामुळे झालेल्या आहेत. त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये क्रोधाच्या अग्नीला सांभाळता आलं नाही, म्हणून त्या व्यक्तींकडनं अशा वाईट घटना घडलेल्या आहेत. म्हणून आपला संकल्प, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. दुसरा दुसरी एक गोष्ट, आता याच्यात मी तुम्हाला एक उपाय सांगते. मी फक्त मार्गदर्शन नाही करत, उपाय. काय करायचं ना, आपल्या घरासमोर एखादं झाड आहे, त्याच्यावर एक अदृश्य झोळी अडकवायची प्रॅक्टिस करायची. ती अदृश्य झोळी म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये जेवढे दुःख, कष्ट, तणाव रोज निर्माण होतात ते त्या झोळीमध्ये भरायचे. आता घरातला जो काही तुमचा तणाव आहे, घरामध्ये मुलांनी मार्क कमी भेटले, मुलांना ऍडमिशन झाली नाही, अजून काही आजारपणाचे कारण असतील, ते सगळे त्या झोळीत भरायचे. आणि त्या अदृश्य एक झाड आहे समजायचं, त्या अदृश्य झोळीला त्या घरासमोर एखादं झाड फिक्स करा, नेऊन अडकवून टाकायचं, आणि सांगायचं की मी माझ्या घरातले सगळे दुःख इथेच मी टाकून देत आहे. त्याच्यानंतर कामावर जाताना घराचा ताण घेऊन तिकडे जाणार नाही. मग दिवसभर आपले कामं केल्यानंतर जो कामाचा तणाव निर्माण होईल, कधी बॉसने डाट दिया, काही मनासारखं घडलं नाही, बिझनेस कमी जास्त झाला, असे जे काही कारण आहे, परत एक झोळी उचलायची आणि अदृश्य त्या आपल्या ती झोळी टांगून द्यायची की माझ्या ऑफिसचा ताण, माझ्या बिझनेसचा ताण, माझ्या कामाचा सर्व ताण मी या झाडावर टांगून देत आहे. याच्याने काय होईल, ही प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करायला लागेल, सुरुवातीला तुम्हाला हसायला येईल की असं अशाने काही होतं का. पण जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस रोज करायला लागाल ना, तुम्हाला लक्षात येईल, अरे मी घरी गेल्यावर खूप फ्रेश आहे संध्याकाळी, किंवा ऑफिसमध्ये जो मला घरचा जे काही झालेला आहे
तो ताण तुम्ही ऑफिसला घेत नाही म्हणून तुमची तिथली कार्यक्षमता वाढलेली आहे. तर ही ऍक्टिव्हिटी अवश्य करून बघा. दुसरं मी तुम्हाला रागाचंच एक दुसरं उदाहरण सांगते. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. एक दिवस एक नर्सरीचा मुलगा जेव्हा घरी येतो सगळ्यात पहिले कोणाला शोधतो सांगा बरं पूजा मॅडम? अनम्यूट करा. नीला. आईला शोधतो पक्क ना? त्याला Yes. तर तसाच एक दिवस मॅडम एक मुलगा शाळेतनं आला आणि हॉलमध्ये बॅग फेकली आणि आता आईला जाऊन भेटावं या उद्देशाने तो धावत धावत किचनकडे गेला. कुठे गेला? किचन. किचनकडे गेला आणि धावत धावत किचनकडे गेल्यावर तो आपल्या आईला म्हणतो, म्हणजे आई आई करत गेला, पण त्याला हे माहिती नव्हतं त्या दिवशी आईने नवीन बोई चायना कपांचा सेट आणला होता आणि डायनिंगवर ठेवलेला होता. त्या मुलाला फक्त इच्छा होती आईला बघण्याची, कारण सकाळपासून त्यांनी आईला पाहिलेलं नव्हतं. आणि जेव्हा तो किचनमध्ये पोचला आई भांडी घासत होती आणि आईच्या हातामध्ये सांडशी होती. त्या मुलाचा धक्का टेबलवरच्या कपांना लागला. कप फुटल्याचा आवाज फक्त आईच्या कानावर गेला आणि आईने हातात घासत असलेली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली आणि ती सांडशी त्या मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि एका क्षणात त्या आईच्या हातून नव्हतं घडायचं ते घडलं. त्या मुलाचा एक डोळा निकामी झाला. खरं सांगा, वर्तमानाच्या त्या घटनेत जर आईला रागावर कंट्रोल ठेवता आला असतं तर नुकसान कितीच होतं? 300-400-500 रुपयाच्या कपांचं. पण वर्तमानाच्या क्षणांमध्ये तिचा तिच्या भावनांवर कंट्रोल राहिला नाही. तिला राग आला की मी नवीन आणलेले कप फुटल्याने आयुष्यभर ती खंत तिच्या मनामध्ये राहिली की आपल्यामुळे आपल्या मुलाचा डोळा निकामी गेला. म्हणून या दोन घटनांवरनं आज आय रिक्वेस्ट यू, प्रत्येकाने संकल्प करा की सकाळी उठल्यावर थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस आपल्याला भेटलेला आहे. आणि या आजच्या दिवसाचा पहिले तर आपण चिंता करणार नाही. दुसरा संकल्प आहे, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. राग आला, कट कट कट, डिलीट 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 म्हणणार. आणि एक सवय अंगी बाळगणार की घराच्या बाहेर निघताना एका झोळीमध्ये, अदृश्य झोळीमध्ये तुम्ही सगळे दुःख एका झाडावर टांगताय. कामावरनं आल्यानंतर तिथला सगळा तणाव त्या अदृश्य म्हणजे झोळीमध्ये त्या याला टांगतात. त्याच्याने काय होईल, 21 दिवस ही प्रॅक्टिस करून बघा. तुम्हाला मॅजिक दिसेल की तुमच्या जीवनामध्ये जो सततचा तणाव येतोय तो तणाव उरणार नाही आणि तुम्ही इझिली या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ शकाल. त्याच्यानंतर तिसरं जे रेखीचं तत्व आहे, ईमानदारी से अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगी. ईमानदारी से अपनी उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगी. ईमानदारी से साधन जुटाऊंगी म्हणजे काय? की एक लक्षात घ्या, प्रत्येकाचं कर्तव्य आहे जे काही तुमचं आहे, म्हणजे जी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. समजा आता मी ही जबाबदारी घेतलेली आहे की मला रेकीने खूप काही दिलं, तर मी माझं सेंटरचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी एक माध्यम निवडलं की हे क्लासेस मी इतक्या दिवस फ्रीमध्ये देणार. आणि इथे देताना मी मनापासून देणार, कारण मी हे काम मनापासून करणार. जर माझी एखादी मैत्रीण स्वयंपाक करते, चला स्वाती मॅडम अनम्यूट करा बरं. तुम्ही स्वयंपाक करताय आणि तो स्वयंपाक या भावनेतनं केला की हे उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. तुम्ही घरच्यांचं फक्त पोट भरण्यासाठी स्वयंपाक करत नाहीये, तर तुम्ही तो स्वयंपाक त्यांना संपूर्ण आरोग्य, तृप्तता आणि समाधानासाठी तुम्ही करताय. तर मग या भावनेतनं केला गेलेला स्वयंपाक घरातले व्हायब्रेशन कसे तयार करेल? काय होईल स्वाती सांगा. पॉझिटिव्ह असणार. पॉझिटिव्ह. मनापासून मनापासून केलेला स्वयंपाक चांगलाच असणार सगळ्यांसाठी, आरोग्यदायक. आणि म्हणून रोजच आपण स्वयंपाक करताना मी एकच सजेशन देते, एक पदार्थ कमी करा, पण मनापासनं त्या ऊर्जा द्या. कारण फक्त पोट भरण्यासाठी आपण स्वयंपाक करत नाही, तर त्याच्यातनं आपल्या मुलांसाठी तुम्ही आरोग्य देताय, कुटुंबासाठी आरोग्य देताय, एक तृप्तते आणि समाधानाची भावना देताय. त्याच्यामुळे जे काही तुमचे काम आहे ते इमानदारीने पूर्ण करायचं. विचार करा,
एका डॉक्टरने आपली जबाबदारी योग्यरित्या निभावली, एखाद्या इंजिनियरनी योग्यरित्या निभावली, शेतकरी तर बिचारा पावसा उन्हात सगळ्या जबाबदाऱ्या इमानदारीने पूर्ण करतोच आहे. तर आपली सगळी जबाबदारी इमानदारीने निर्माण हे करायची आहे आणि सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंप्रती थँकफुलनेसची भावना ठेवायची आहे. सगळ्या चेतन अचेतन, कारण प्रत्येक वस्तू, आता मला सांगा स्वाती मॅडम, तुमचाच माईक ऑन आहे तर उत्तर द्या, चप्पल बूट सँडल काहीतरी घालता का? हो हो, शेवटचं थँक्यू घालते. म्हटलं त्या चप्पल बूट सँडलला? नाही. बाकीचे सगळे कोणी थँक्यू म्हटलं चप्पल बूट सँडलला कधीतरी? म्हटलंय रुपाली मॅडम, म्हटलंय का? नाही ना? नाही म्हटलं. आता थोडस लक्षपूर्वक ऐका. लहानपणापासून आतापर्यंत किती चप्पल बूट सँडल आपण वापरले, संपवले, बरोबर की नाही? वापरले आणि संपवले. कितीतरी हे चप्पल बूट वापरल्यानंतर आपल्याला आजच्या घडीला उन्हाचे चटके त्यांनी सोसले, पावसातला चिखल त्यांनी सोसला, थंडीची थंडी त्यांनी सोसले. कधी चुकून काटा जरी पायाला चपलेला रुतला ना, तिच्या सहनशीलतेपर्यंत तिने सोसला. सहनशीलतेच्या पलीकडचा असेल तर तो आपल्या पायापर्यंत पोचला. मग एक चप्पल आपल्यासाठी एवढं करते आहे, अशा कितीतरी वस्तूंचा आपण फक्त उपभोग घेतोय, पण थँकफुलनेसची भावना आपल्यामध्ये राहत नाही. आणि रेखी तुम्हाला ते शिकवते की कळत नकळत जो कुठली वस्तू व्यक्ती मी माझ्या कामात, चेतन अचेतन वस्तू माझ्या कामात येत आहे, त्या प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीबद्दल मी थँक्यू असणार. बघा रेखीचा कसा संकल्प आहे की आजच्या दिवस प्रत्येक चेतन अवचेतन वस्तूंप्रती मी थँकफुलनेसची भावना ठेवणार. हे आभारभाव ठेवल्याने काय फरक वाटेल स्वाती मॅडम, सांगा? बोलायला पाहिजे थँक्यू. अशा कितीतरी वस्तूंचा आपण उपभोग घेत असतो. थोडं हो डोळं हो बंद करा, आपल्या आजूबाजूलाच किती वस्तू आहे, आपण फक्त उपभोग घेतो. आणि रेकी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायला शिकवतो. प्रत्येक व्यक्तीला थँक्यू म्हणा, कळत नकळत. ती तुमच्या घरचे, आज विचार करा, तुम्ही कामवाल्या बाईला किती थँक्यू म्हणता हो तुमच्या घरच्या? हो, एक बोलते. एक दिवस खाडा केला तर आपण तिला जाब हो. विचारतो, बरोबर की नाही? पण विचार करा, एक दिवस नाही आली तर आपलं किती काम होतं. आणि म्हणून रोज तिला एकदा थँक्यू म्हणा, कारण ती सुद्धा आपल्या आनंदासाठी, आपल्या आरामासाठी कुठेतरी सहकार्य करते. आज सिंगल व्यक्ती जी आहे ना, ज्याचा जोडीदार त्याच्या आयुष्यात नाही आहे, त्या व्यक्तीचं आयुष्य थोडस बघा. जी व्यक्ती सिंगल आयुष्य काढते, मग आपल्याला जर रोज कटकट करणारा असेल पण डोळ्यासमोर तर दिसत आहे ना कुणीतरी आधार, बरोबर की नाही? सो जस्ट से थँक्यू टू हिम. रोज कटकट करणारी जोडीदार असेल तरी सुद्धा थँक्यू म्हणा, कारण ते कटकटीमध्ये तुमचीच काळजी दडलेली असते. मुलांच्या बद्दल आपल्या कंप्लेंट असतात की लोकांचे मुलं बघा किती आज्ञाकारी आहे, किती चांगलं सांभाळतात, किती हे करतात, किती ते करतात, असं आपलं मुलांबद्दल मत असतं. पण थोडं IVF सेंटर समोर लागलेल्या रांगा बघा, की त्या निसर्गाने ते दान सहज आपल्या पदरात पाडलेलं आहे. मग आपण त्या मुलांना रागवताना, ओरडताना विचार करायचा आहे आणि आजपासनं त्यांचं असणं आपल्या जीवनात महत्वाचं किती आहे, या गोष्टीचा विचार करून थँक्यू म्हणायला शिका, बरोबर की नाही? आणि हो. जगामध्ये कितीतरी लोक आपल्याला जगवण्यासाठी काम करून राहिले की नाही? आता या क्षणी तुम्ही क्लास अटेंड करताय, पण कोणीतरी मोबाईलचा टावर ठीक करताय, त्यांनी इंटरनेट दिला म्हणून आपण इथपर्यंत आहे. त्या मजुराची मेहनत, शेतकरी शेतात राबतोय. आता आमच्याकडे जोरात पाऊस चालू आहे, या पावसातही कुठेतरी शेतकरी शेतात राबतोय.
बरोबर की नाही? मग कुठेतरी आपल्यासाठी कोणीतरी मेहनत करतोय, कोणीतरी कामगार कपडे बनवतोय आपल्यासाठी, कोणीतरी मोबाईलचा चार्जर बनवतोय, कोणी मोबाईल बनवतोय, कोणी आपल्या गाडी बनवतोय, कोणी आपल्याला गाडी रिपेअर करतोय. अगदी कितीतरी लोक आपल्याला जगवण्यासाठी काम करतात आहे. विचार करा, तुम्ही मॉलमध्ये जाऊन कधी भाव केलाय का हो, स्वाती मॅडम? मॉलमध्ये केव्हा तरी केलंय. मॉलमध्ये केव्हा तरी केलाय, पण जनरली तिथे भाव करता येतो का? नाही, बिलकुल जी नाही. जी किंमत आहे ती मोजावी लागते. हो हो आणि तेच जो एखादा रस्त्यावर किंवा छोटस दुकानदार असतो त्याच्याजवळ आपण जास्ती भाव करतो, करतो की नाही? हो. नक्की. तिथे आपण जास्ती पैसे देऊन येतो मॉलमध्ये. आजपासून मी तुम्हाला सांगते की एक मनी मंत्र तर मी तुम्हाला शिकवणारच आहे, पण आजपासून एक सवय लावून टाका जर तुम्हाला खरोखर समृद्ध व्हायचं असेल. असे किती 10 रुपये ते 100 रुपये तुम्ही कारण नसताना खर्च करता? जर मी तुम्हाला म्हंटल एखाद्या दिवस तुमच्या एरियात सेल लागलाय आणि तुम्ही त्या सेलमध्ये जाता आणि विनाकारणच्या वस्तू घरी आणता की नाही आणता, घरी आणल्यावर असं वाटतं की या नसत्या आणल्या तर चांगलं झालं असतं, किंवा आणल्यावर त्या कितीतरी दिवस पडून राहतात, होतं का स्वाती मॅडम असं? हो, तेव्हा तरी होतं. साधारणतः वर्षाचा असा किती पैसा जात असेल या अशा गोष्टींवर? जातो, आपण सांगू शकत नाही. जातो ना. मग जर हो आपण एखाद्या गरजू व्यक्तीला 10 रुपये ते 100 रुपयाची मदत करू शकतो की नाही? हो नक्की. मग आपण ऑटोवाल्याने जर 20 रुपये सांगितले, 50 रुपये सांगितले, तर आपण 40 रुपये 30 रुपये का म्हणतो? मी करते बघा, तुम्हाला सांगते मी मी काय करते. मी भाव करते. भाव केल्यानंतर मी काय म्हणते, चला त्याच्याकडनं मला माहिती होतं की इकडचं इथून एवढं भाडं एवढं लागेल. मग मी जर तो 50 रुपयात तयार झाला ना, घरी आल्यावर मी त्याच्या हातात 100ची नोट देतो. का बरं? त्याला म्हणते की आज जाताना मुलांसाठी खाऊ घेऊन जा, उन्हाळा असेल तर मुलांसाठी आज आईस्क्रीम घेऊन जा. त्याच्यातनं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे ब्लेसिंग वाले भाव येतात ना, बस ते खूप महत्वाचे आहे. असे आपले 100-50 रुपये कुठे जात नाही. तर अशा गरजू व्यक्तीला एखाद्या ह्याच्यात देऊन बघा, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव. मी तुम्हाला सांगते, ज्या दिवशी आपल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं जेव्हा अयोध्येला उद्घाटन होतं तेव्हा मी माझ्या एरियातल्या राम मंदिरात गेली आणि तिथे एक आजीबाई बसलेल्या होत्या दार गेटच्या समोर. जनरली आपण 5-10 रुपयाची चिल्लर शोधून टाकतो, पण मी माझा एक ठरलेला आहे की कमीत कमी आपण 50-100 रुपये जे अवेलेबल असेल त्यावेळेस तेवढे टाकायचे. मी त्या आजीबाईंच्या त्या भांड्यामध्ये 100ची नोट टाकली, आतमध्ये गेली, मंदिरातनं दर्शन करून बाहेर आली. मी टाकून पुढे गेली, मी काही थांबली बिमली नाही. वापस आली, त्या आजीबाईंनी मला थांबवलं आणि त्या इतक्या वयस्कर आजीबाई माझ्या पायावर डोकं ठेवलं. विचार करा की तिला कुठेतरी त्या पैशांची गरज असेल आणि म्हणून तिच्या त्या ब्लेसिंग ग्रुप माझ्या पायावर तिने डोकं ठेवायची माझी इच्छा नव्हती, मी त्यांना लगेच दूर केलं. पण सांगते की तिला खरंच गरज असेल त्या गोष्टीची, ती कदाचित उपाशी असेल, कदाचित तिला अजून दुसरं काहीतरी काम असेल, पण त्यावेळेस तिच्यासाठी तेवढे पडतो की मी वापस आल्यानंतर ती माझी वाट बघत होती आणि तिने मला नमस्कार केला. तर एक करा, छोट्याशा छोट्या गोष्टीतनं तुम्ही लोकांच्या किती कामात पडू शकता. आणि आजपासून आपल्याला हेच करायचं की सगळ्या चेतन अचेतन वस्तूंप्रती थँकफुलनेसची भावना ठेवायची आहे, आभार भाव व्यक्त करायचा आहे. आणि ती आपल्या जवळची व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीची छोटीशी छोटी मदत करा. मग बघा आयुष्य किती मल्टिपल होतं. त्याच्यानंतर आपले माता पिता, अध्यापक आणि आपल्या घरातले ज्येष्ठांचा सन्मान करायचं, हे रेखीचं 5वं तत्व आहे. आपले अध्यापक, माता पिता, ज्येष्ठ बुढे यांचा सन्मान करायचा. आज माहितीये का, ते कविता होती मराठीतली, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. ती कविता खूप सुंदर आहे. आता विचार करा, आज आधी घर छोटे असायचे, म्हणजे आम्ही लहान होतो ना, काकांच्या मुलाने आम्ही 7 बहीण भावंड एका रूम मध्ये राहत होतो. रात्री आमचा सगळेजण एका रूम मध्ये झोपायचो, सगळं म्हणजे सोबत आणलेली प्रत्येक वस्तू वाटून खायची, कारण तेवढी परिस्थितीच नव्हती. एक आईस्क्रीमचा डबा घरी लहानपणी आला की तो सगळ्यांना वाटून, सगळ्यांना थोडा 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 चम्मच चम्मच छोटा छोटा मिळायचा. पण त्यातही एक वेगळा आनंद होता. पण आज जे आपण जीवन जगतोय, घरं मोठे झाले आहेत, लोक कमी झालेले आहेत, पण त्या घरात असलेल्या 4-5 लोकांमध्येही
प्रेम, विश्वास, आदर, जिव्हाळा उरलेला नाहीये. आपण गृहीत धरतो नात्यांना. नातं गृहीत धरण्यासाठी नाही या, एकमेकांसमोर व्यक्त होण्यासाठी आहे. एकमेकांबद्दल सहभावनापूर्वक संवाद करण्यासाठी आहे. आपण फक्त संवाद करतो. संवाद कशाला म्हणतात? ज्या संवादामध्ये माझ्या मनातली भावना मी दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकली, त्या संवादाला अर्थ आहे. जर मी एखादा बिलकुल प्रवचन सारखा हा क्लास घेतला असता, तुम्हाला आवडला असता का? पण आपण या क्लासमध्ये रियालिटीला टच देतोय, जे आपण आयुष्यात जगतोय त्याच भावनांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. असं काही खूप पुस्तकी नॉलेज मी तुमच्या समोर नाही मांडत आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये जे आपण रोजच्या जीवनात जगतोय त्यालाच आपण नव्या अर्थाने जगण्याला प्रयत्न करणार आहे. कारण या क्लासचा मेन उद्देश काय आहे? जीवनाला चला आनंदाने जगूया. माझ्या इन्स्टिट्यूटचं स्लोगन आहे, चले एक कदम खुशियों की ओर. तर ते पहिलं पाऊल मी तुम्हाला उचलायला या लेवलमध्ये मदत करणार आहे. उचलायचं आणि चालायचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. पण फक्त ते पहिलं पाऊल आनंदाने कसं उचलायचं, त्याच्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. माझ्या प्रयत्नांना तुमच्या कृतीची जोड मिळाली तर अजून आनंद आहे. म्हणून एक लक्षात घ्या की खरोखर आपण भाग्यशाली आहोत की आपल्या जीवनामध्ये इतके सगळे चांगले लोक आहेत. इतके सगळे चांगले लोक आहेत म्हणून आपण भाग्यशाली आहोत. तर आज खरोखर आठवा की कोण आपल्या किती कामात पडतं आणि प्रत्येकाला थँक्यू म्हणायला सुरुवात करा. अगदी मुलाने एक ग्लास पाणी जरी जवळ आणून दिलं ना, त्याला थँक्यू म्हणा. कारण तुमच्या त्या थँक्यू या शब्दातनं तुम्ही लाईफमध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन आणू शकणार आहे. तर आजपासून आपल्याला जर रेकी आत्मसात करायची आहे तर रेकीचे हे 5 तत्व आपल्या जीवनात आणायचे आहे. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. इमानदारीने माझे जे काही उपजीविका आहे, जे काही जबाबदाऱ्या माझ्या आहेत त्या पूर्ण करणार. आपले माता पिता, अध्यापक, ज्येष्ठ यांचा सन्मान करणार आणि सर्व चेतन आणि अवचेतन वस्तूंप्रती थँकफुलनेसची भावना असणार. सर्व चेतन आणि अवचेतन वस्तूंबद्दल कुठली भावना असणार? थँक्यूची भावना व्यक्त करणार. ओके. त्यानंतर रेकी शिकण्याचे फायदे काय आहे? का रेकी शिकायची? काही वाटतंय का आतापर्यंत काही फायदे होतील सारिका मॅडम, आपल्या स्वाती मॅडम? हो, खूपच. जर आपण हे आत्मसात केलं तर काही फायदे होऊ शकतात का? होऊ शकतात आणि झालेत माझ्या बाबतीत पण. चला, थँक्यू. मीना काळे मॅडम, काही फायदे होतील का सांगा? हो मॅडम, नक्की. मग वापरून पाहणार ना रेकीला आपल्या लाईफ मध्ये? हो हो. थँक्यू. पुढे जाऊया. तर रेकी शिकण्याचे लाभ काय आहे ते आपण जाणून घेऊ. तर रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. जे काही नकारात्मक ब्लॉकेजेस आपल्यामध्ये आहेत ते रेकी दूर करते. शरीराच्या नैसर्गिक संतुलन स्थापित करते, बॅलन्स स्थापित करते. रेकी आपल्यातल्या विकृती, जी काही नकारात्मकता आहे त्याला थांबून सकारात्मकता कायम ठेवते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी प्रभावी साधन आहे. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. याची कुठल्याही प्रकारची काही हानी होत नाही. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. यांनी व्यक्तीचं कुठलीही हानी होत नाही. रेकी काय नाही आहे? तर रेकी कुठलाही धर्म नाहीये. रेकी कुठलाही पंथ किंवा वर्ग नाहीये. तंत्र मंत्र किंवा कुठल्याही नकारात्मक ऊर्जा, मौल्यविद्या, राक्षसी विद्या किंवा हिप्नोटिझम म्हणजे संमोहन याच्याशी रेकीचा कुठलाही संबंध नाही आहे. रेकी काय नाही करू शकत? तर रेकी जन्मता असलेले दोष दूर नाही करू शकत. असं रेकीबद्दल हे जुने नोट्स आहेत, त्याच्यात असं म्हटलं जातं. पण आमच्या गुरु भगिनी आहेत, त्यांनी आपल्या मुलीला, म्हणजे जी मुलगी लाळही पुसता येत नव्हती, अशा मुलीसाठी त्यांनी स्वतः रेकी शिकली. ती 13 वर्षाची असताना त्यांनी रेकीची प्रॅक्टिस चालू केली आणि या प्रॅक्टिस मधनं आज ती मुलगी व्यवस्थित आहे.
लग्न नाही झालं पण कमीत कमी स्वतःचे सगळे काम, म्हणजे ज्या आईला चिंता होती की हिचा आम्ही नसताना सांभाळ कोण करेल, आज ते. दुसरं आपल्याच एक स्टुडंट आहे, त्यांचा मुलगा थोडा ऑटिझमचा त्रास होता आणि कुठली शाळा त्याला म्हणजे अलाउ करत नव्हती बसायला. त्यांनी तिचा घरी अभ्यास घेतला आणि टेन्शन हेच होतं की हा 3 तास पेपरला कसा बसेल. पण त्यांनी रेकीची प्रॅक्टिस निरंतर चालू ठेवली. त्या मुलासाठीच रेकी शिकले, आज रेकी ग्रँडमास्टर आहेत. आणि त्यांचा मुलगा, आता जी एक्झामचा रिझल्ट लागला या वर्षी 25चा, 10वीचा, तर त्या मुलाला 70% मार्क भेटले. जो मुलगा बसू शकत नव्हता. त्या मॅडम रेग्युलर क्लासेसमध्ये असतात, जुने व्हिडिओ मध्ये वगैरे तुम्ही ते बघूही शकता की रिझल्टच्या वेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की मॅडम, हा क्षण फक्त माझ्या आयुष्यात रेकीमुळे आला. रेकी मृत्यू नाही टाळू शकत असं रेकी बद्दल बोलल्या जातं, कारण जन्म आणि मृत्यू परमेश्वराच्या हातात आहे. पण जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर गेलात तर आपल्याकडे एक केस अशी झाली, रेणुका गारकल यांनी रचना शहा यांना ते ट्रीटमेंट दिलं. आणि ट्रीटमेंट हे होतं की त्या रचना शहा मॅडमला 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. डॉक्टरांनी म्हटलं होतं जगात कुठल्याही हॉस्पिटलला न्या, कितीही पैसे खर्च करा, यांच्याजवळ फक्त 40 दिवस आहे. काय सांगितलं होतं डॉक्टरांनी? 40 दिवस आहे. त्यांनी त्या परिस्थितीत माझ्याकडे ऍडमिशन घेतली. त्यांना गरज होती म्हणून मी फटाफट रेकीची अटेंडमेंट करून दिले. आणि मास्टर लेवलमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सायकिक सर्जरीला त्यांना मी 90 दिवस फॉलो करायला सांगितले होते. बघा डॉक्टरांनी किती दिवस दिले होते? 40. मी किती दिवसांची प्रॅक्टिस सांगितली? 90 दिवस. आणि मॅडमने प्रॅक्टिस चालू केली. 47 दिवसानंतर जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, परिस्थिती होती की रोज त्यांच्या पोटामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं. त्या 47 दिवसामध्ये हळूहळू ते प्रमाण कमी होत कोण 1 लिटर पर्यंत आलं. आणि जेव्हा डॉक्टरांकडे नेलं त्यानंतर आणि त्यांचे परत एकदा रिपोर्ट्स केले, डॉक्टर वॉच शॉप. मी असा विचार करतो म्हणे की कुणातरी कडून हा पेशंट गेला असा फोन येईल. एक मिनिट. आणि आज ती मी 2023 मध्ये, ती 19-20 मध्ये त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. डॉक्टर शॉक झाले आणि एकदम त्या व्यवस्थित विदाऊट एनी ऑपरेशन जे काही हिलिंग आणि जे काही त्यांना नॉर्मल मेडिटेशन, त्या मेडिसिन जे चालू होतं त्या बेसिसवर त्या पूर्णपणे स्वस्थ झाल्या. जानेवारी 2023 मध्ये मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या कॉन्फरन्समध्ये सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी हा विषय मांडला. त्याच्यात त्यांची ती स्टोरी तिथे मी शेअर केली. आणि आज 2025 आहे तरी त्या संपूर्ण स्वस्थ आहे. जिथे डॉक्टरांनी 2022-21 मध्ये त्यांना 40 दिवसांचं आयुष्य सांगितलेलं होतं, आज 2025 चालू आहे. तर हे रिझल्ट तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन त्यांच्या मुखातनं त्यांची स्टोरी बघू शकता. अर्धा तासाचा व्हिडिओ होता तो. त्यांनी जे त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केलेले होते ते व्हिडिओ अजूनही माझ्या युट्यूब चॅनलवर आहे. तर तुम्ही तिथे बघू शकता. तर रेकी कधी कधी शस्त्र, फक्त रेकीला हे आहे की शस्त्र हे एक आम्ही केलं नाही, शस्त्रक्रियेद्वारा निकाला हुआ अवयव फिर से रेकी निर्माण नाही कर सकते, हे आम्ही कधीच प्रॅक्टिस मध्ये आणलं नाही. तर हे तत्व आम्ही म्हणजे जे रेकीचं क्या नाही कर सकते ते हे आम्ही नाही करू शकलेलो आहे. रेकीची विशेषता काय आहे? तर रेकी प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रेकी एकदम सरळ सोपी उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा रेकीचं शिक्षण ज्ञान प्राप्त केल्या जाऊ शकतं. कुठल्याही वयाची व्यक्ती, योग्यता असलेला, कमी शिकलेला आहे, जास्ती शिकलेला आहे, फक्त रेकी शिकण्याची इच्छा असलेला प्रत्येक व्यक्ती या अद्वितीय शक्तीला शिकू शकतो. रेकी उपचार में व्यक्ति को रेकी उसके आवश्यकता अनुसार ही प्राप्त होती है। इसके लिए किसी भी प्रकार की कोई हानि नहीं होती, केवल संतुलन ही स्थापित होता है। रेकी उपचार को से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और पॉजिटिव यानी सकारात्मक विचार आ जाते हैं। प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्त स्पर्श द्वारा उपचार कर सकते हैं। रेकी द्वितीय करने के पश्चात वह अपने से मीलों दूर स्थित व्यक्ति तथा समूह पर भी उपचार कर सकता है। रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ
वह प्राण शरीर मनोमय शरीर पर भी प्रभावी असर हो जाता है। परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से उपचार हो जाता है। पूर्ण रूट कॉज पासून आपण रेकीचा उपचार करू शकतो, पण मॅजिक नाही आहे. प्रत्येक पेशंटला जे काही त्याचे ब्लॉकेजेस आहे, रेकी सर्वप्रथम त्याच्यातले ब्लॉकेजेस दूर करते आणि हळूहळू उपचार करू शकते. ठीक आहे, कारण मॅजिक नाही आहे की फिरवला हात आणि झाली जादूची कांडी, फिरवली आणि सगळं झालं, असं नसतं. रेकी पहिले ब्लॉकेजेस दूर करते आणि मग हिलिंगचं काम करते. आणि बाकी सगळे औषधं जे काही चालू आहे ते सुरू ठेवूनच आपण या रेकी ऊर्जांचा स्वीकार करत असतो, रेकी ऊर्जांचा वापर करत असतो. रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना आवश्यक आहे. म्हणजे काय, रेकी जर तुम्ही माझं 10 दिवसांचं सेशन केलं, पण जेव्हा आपला शक्तिपात होईल पुढच्या आठवड्यात, तो शक्तिपातच अटेंड केला नाही, तर तुम्हाला रेकी ऊर्जांचं प्रॅक्टिकली अनुभव घेता येणार नाही. ओके. अजून मला एक विचारायचं होतं. उद्या 15 ऑगस्ट आहे. किती लोकांची मानसिकता आहे उद्याचा क्लास अटेंड करायची? 15 ऑगस्ट आहे, क्लास करणार. कारण कसं आहे, एक मिनिट मी जरा रेकॉर्डिंग पॉज. तर जेव्हाही आपण हिलिंग करतो तर रेकी उपचारासाठी जर तुम्ही मेडिटेशनसाठी प्रॅक्टिससाठी घरात एखादा कोपरा निवडून घेतला, रोज तिथे प्रॅक्टिस केली की तिथे पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. जसं माझ्याकडे इथे कोणी आलं या रूम मध्ये तर सगळे म्हणतात की मॅडम इथलं ना उपचार म्हणजे एनर्जी खूप चांगली जाणवते. तर या पद्धतीने इथे तुम्हाला एनर्जीचा फ्लो, कारण रोज मी इथेच ट्रीटमेंट देते, इथेच मी इकडे टर्न झाली की माझं इकडे हिलिंगचं काम चालू असतं. तर या पद्धतीने अटुनमेंट हिलिंग याच रूम मध्ये होत असते. त्याच्यामुळे या रूमला चार्ज चांगल्या पद्धतीने होत असतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही उपचार कराल तर हस्तस्पर्श कसा असला पाहिजे? हलका असला पाहिजे. हस्तस्पर्श कसा असेल? हलका. हाताचा शेप कसा असेल? कप शेप. कारण रेकीची जी ऊर्जा तुमच्या हातातनं प्रवाहित होत असते ती सेंटर ऑफ द पाम मधून होत असते. ठीक आहे, सेंटर ऑफ द पाम. तर हाताची बोटं जोडलेली आणि या पद्धतीने तुम्हाला हात ठेवायचा आहे. ठीक आहे. कधी कधी आणि हे हात ठेवल्यानंतर तुम्हाला थंड गरम असे एनर्जी जाणवेल. थंड गरम राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी. प्रत्येकाच्या शरीर प्रवृत्तीनुसार रेकीची ही ऊर्जा प्रत्येकाला वेगवेगळी जाणवते. एकदम सारखीच ऊर्जा प्रत्येकाला जाणवेल असं नाही आहे. प्रत्येकाला वेगवेगळी ऊर्जा जाणवते. त्यानंतर अगदी तुम्ही हात लावला आणि तथार्थ म्हटलं आणि ठीक झालं असं नाही. रेकी पहिले ब्लॉकेजेस दूर करेल आणि मग उपचार होईल. तर जेवढे ब्लॉकेजेस जास्ती तेवढे उपचारांना लागणारा वेळ पण अधिक राहणार आहे. ठीक आहे. रेकी देताना समोरचा व्यक्ती जर झोपला तर त्याला झोपू द्यायचा आणि आपण उपचार करायचा. कारण तो व्यक्ती झोपलेला असला तरी तुमच्या हातातनं ऊर्जांचा प्रवाह जाणवतो. तर तो समोरच्या व्यक्तीला पण तेवढाच एक्सपिरियन्स होतो. प्रॅक्टिकल घेणाऱ्यांनी तुम्हाला, तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्याला हील करणार, हे प्रॅक्टिकल आपण क्लासेसमध्ये घेणार आहे. सगळं जे काही इथून पुढे सगळे प्रॅक्टिकल आहे. थेरॉटिकल राहणार नाही, आता सगळं प्रॅक्टिकल राहील. उद्याच्या दिवस फक्त आपण चक्राची माहिती देणार आहे, बाकी सगळं प्रॅक्टिकल सेशन आपले नेक्स्ट वीक मध्ये पुढचे सगळे दिवस प्रॅक्टिकल राहणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर मिकॉसूंनी 24 पॉइंट सांगितलेत रेकी द्यायला. पण आता जर मी प्रश्न केला, पूजा मॅडम जेवायला किती वेळ लागतो तुम्हाला रोज? 30 मिनिट्स. किती? अर्धा तास. व्हेरी गुड. या मॅडमसाठी क्लॅप केलं पाहिजे. चला अजून शिल्पा मॅडम, किती मिनिटं लागतात तो जेवायला? मला सुद्धा अर्धा तास. चला व्हेरी गुड. सीमा मोरे मॅडम, किती वेळ लागतो जेवायला? 20 मिनिटं तरी, कमीत कमी 20 मिनिटं. कमीत कमी 20 मिनिटं. अजून 10 मिनिटात जेवण आटोपणारे कोण कोण आहे? 10 मिनिट. अच्छा चला मॅडम अनम्यूट करा जरा, ज्यांना 10 मिनिटं लागतात. गप्पे कसे म्हणले बोल. हा, मायादेवी मॅडम आवाज बोला हा, बोल. 10 मिनिट 10 मिनिट. हा, 10 मिनिटं लागतं. मला हा. सांगा, अख्खा वेळ जीवन जातं ते 2 वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कमवण्यात. एक लक्षात घ्या, ज्यांना 10 मिनिटं 15 मिनिटं जेवायला लागतात, काय म्हटलंय? उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. भूक लागणं म्हणजे यज्ञ, एक आहुती तिथे द्यायची असते आहार नावाची. त्या यज्ञामध्ये
आणि तुम्ही जर 10 मिनिटात जेवत असाल तर त्याच्यात पाचक रस कसे मिस होतील? आपले सगळ्यात हार्ड अवयव कोणता आहे हो आपल्या शरीरामधला? सगळ्यात हार्ड अवयव काय आहे? सांगू सांग 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 बेटा काय आहे? सांग सांग ती आजी आजारी आहे त्याच्याहून. अच्छा, चल आजी आजारी आहे. चल आपण दुसऱ्या आजीला शोधू. शोभा पाटील मॅडम, अनम्यूट कर. आपल्या शरीरातला सगळ्यात हार्ड अवयव कोणता आहे? चला तोपर्यंत मी चॅटबॉक्स ओपन करते, म्हणजे इकडे तरी आन्सर येतील. लाळ लाळ हा, लाळ स्ट्रॉंग स्ट्रॉंग ऑर्गन म्हटलं मी. लाळ हा ऑर्गन नाही आहे. हे कोण सांगेल आपलं चॅटबॉक्स मध्ये? सगळ्यात हार्ड ऑर्गन कोणता आहे? दात. दात जठर नाही, दात. सगळ्यात टणक काय आहे आणि सगळ्यात दात. सॉफ्ट काय आहे? आपले आतडे. सगळ्यात सॉफ्ट काय आहे? आतडे. आतडे सॉफ्ट आहेत की नाही? सगळ्यात हार्ड है दांत आणि सगळ्यात सॉफ्ट है आतडे. हम क्या करते? दांतों का काम आतों को दे देते. इकडून 10 मिनिटं पट्टा 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 तिथे टाकायचं. आणि जे दात कशासाठी दिले ईश्वराने? अन्न चावून चावून एकदाच 32 वेळा चावून 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 पूर्ण लाळ त्याच्यात मिक्स झाली पाहिजे, सराव मिक्स झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते अन्न अन्ननलिकेतून पोटामध्ये गेलं पाहिजे. आणि आपण काय करतो? त्याला 10 मिनिटात जेवण करतो, म्हणजे दांतों का काम आतों को देते और धीरे धीरे आतों को कमजोर कर देते. मग डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडतं, मग कॉन्स्टिपेशन, मग ऍसिडिटी, मग ब्लोटिंग, अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं. होतं की नाही होतं? कुछ ऐसी गडबड तो नहीं हो रही हमारे साथ? एक लक्षात घ्या, नुसतं रेकीने हात ठेवल्याने तब्येत ठीक होत नाही. त्याच्यासोबत आपल्या विचारांना पण सुधारावं लागते, आपल्या आहाराला पण सुधारावं लागते, आपल्या जीवनशैलीला पण सुधारलं तर जीवनात तुम्हाला सुखी समाधानी आरोग्य संपन्न ऐश्वर्य संपन्न दीर्घायुषी जीवन जगण्यात कोणीही थांबवू शकत नाही. पण कधी हा विचारच आला नाही. आता जर मी एखाद्याला विचारलं, सीमा मोरे मॅडम अनम्यूट करा, महिन्याला 5 लाख कमवले पाहिजे असा कधी विचार मनात आला का? हो आला. केव्हा आला? जेव्हा मी पहिल्यांदा अटेंड केलं तेव्हा. हा, तेच आता तुम्ही रिपीट करताय. चला, बाकीच्या या रिपीटर्स आहे तर यांनी म्हणू शकतात. हा, शिल्पा मॅडम, आजपर्यंत कधीतरी अकाउंट मध्ये 5 लाख रुपये आले पाहिजे महिन्याचा हा विचार आलाय का? हो आला. केव्हा? असं वाटतं बऱ्याच वेळा, म्हणजे 2-3 कधी मध्ये वाटतं की हा यायला पाहिजे कोणाकडे बघून. कोणाकडे बघून वाटतं. ठीक आहे, स्वतः अर्न केलं पाहिजे असा विचार आपल्याला करण्यासाठी मी माझं म्हटलं, माझा आयडियल कोण आहे? शेतकरी आहे. मग शेतकरी पहिले पीक काढतो, बरोबर की नाही? इंटेन्शन देतो, मला काय पाहिजे आहे, माझा 2025 मध्ये माझा काय गोल आहे. रोज माझ्या नजर फक्त या एका बॅच मध्ये माझा हा दार बंद असतो बघा. विजन बोर्ड आहे तो येलो पेजवर रेड पेननी लिहिलेला, आणि माझे सगळे ड्रीम्स जे मला लाईफ मध्ये करायचे आहे ते सगळेच्या सगळे ड्रीम तिथे लिहिलेले आहेत. ठीक आहे, तर तुमचे ड्रीम्स रेडी आहेत का? कारण पाथवे फक्त स्वप्न पाहिल्याने होत नाही, त्याला तुम्हाला एक पाथ पण द्यावा लागतो, तर तुम्ही त्या गोष्टींपर्यंत पोहोचता. पण आपण काय करतो? त्याला पाथवे पण देत नाही. चला पुढे जाऊया. तर रेकी उपचार करताना आपल्याला भरपूर पाणी प्यायचं असतं, म्हणून मी कुठलंही मेडिटेशन करताना आधी आणि नंतर पाणी प्यायला सांगत असते. का बरं? आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडण्यासाठी घामाच्या वाटे, युरिनच्या वाटे, टॉयलेटच्या वाटे ती बाहेर पडत असते. आणि तसंही जास्ती पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी योग्य असतं. म्हणून शरीराची शुद्धी करण्यासाठी जलही जीवन आहे आणि त्याचा योग्य वापर करायचा आहे. तर म्हणून आपण 24 जे डॉक्टर मिकॉसननी 24 पॉइंट सांगितले आहे, तर एका पॉइंटवर रेकी पोचायला किती वेळ लागतो? 3 मिनिटं. मग 24 पॉइंटवर किती लागेल? 72 मिनिटं. मग 72 मिनिटं तुमच्या माझ्याकडे खायला वेळ नाहीये, जसं मॅडमनी म्हटलं 10 मिनिटं अर्धा तास, तर स्वतःच्या हिलिंगसाठी 72 मिनिटं देणार आहे का आपण? नाही देऊ शकत. तुम्ही म्हणाल की मॅडम एवढ्या प्रॅक्टिसला आमच्याकडे वेळ नाही आहे, कल से आना बंद, बरोबर आहे?
उद्यापासूनच येत नाही मग रेकीच्या क्लासला, एवढे 72 मिनिटं कुठून आणणार? आणि म्हणून डॉक्टर मिकाऊसुईंनी जे 24 पॉईंट सांगितले, आपल्या ऋषी मुनींनी 7 चक्राचे 7 पॉईंट सांगितले. तर 7 चक्रांना रेकी पोचवायला मग किती वेळ लागेल? 21 मिनिटं. मग उत्तम स्वास्थ्यासाठी, सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुसाठी 21 मिनिटं तर द्यावं लागेल. काहीच न करता काही भेटणार नाही. कुछ तो करना ही पडेगा. तर 21 मिनिटाची प्रॅक्टिस तुम्हाला नंतर रेकीच्या शक्तिपातानंतर दैनंदिन लेवलवर करायची आहे. त्याच्यानंतर रेकी उपचार के दरम्यान आधी म्हणायचे जुन्याच्या घडी चष्मा वगैरे घालायचा नाही, बेल्ट वगैरे, पण मी करते प्रॅक्टिस, काही फरक पडत नाही, चांगला रिझल्ट येतो. आणि शरीर का जला हुआ भाग, फोडा बळता जखम बेडचोच असे जे आहे तिथे आपण टचने हिलिंग न करता लेवल 1ला तुम्ही 1 ते 2 इंच दुरून हात ठेवायचा आहे, टच करायचा नाही आपण. नंतर तुम्ही कुठेही कसंही हिलिंग करू शकता. एकदम सुंदर रिझल्ट तुम्हाला त्याच्यात येत असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. शरीरच्या प्रत्येक स्थानावर रेकी देण्यासाठी वयाचं बंधन नाही, म्हणजे वेळेचं बंधन नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचंय? संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचंय. रेकी शिकण्यासाठी आपल्याला वयाचं किंवा शिक्षणाचं बंधन नाही आहे. आपल्याला माहितीये की डॉक्टरांना वयानुसार औषध द्यावं लागतं. किती ml द्यायचं, किती mg ची गोळी द्यायची, हे त्यांचं वय आणि वजन यानुसार द्यावं लागतं. पण तेच रेकीच्या याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण श्रद्धेने तुम्ही रेकी दिली तर तुम्हाला तिथे आपल्याला स्वतः रेकी ठरवते की किती मिनिटं तो रेकीचा प्रवाह चालू राहील. इन उपचारों के लिए वाहक को रुग्णों की बीमारी के लक्षण और जानकारी का आवश्यकता होना जरूरी नहीं, कारण प्रत्येक आपण 7 चक्रांवर हिलिंग करणार आहे, तर त्याच्यामुळे जे काही रिझन असेल तिथे हात ठेवून आपण हील करू शकतो. स्वस्थ व्यक्ति को भी रेकी दिए जा सकते हैं. दूसरे किसी भी सर्वसामान्य उपचारों के साथ रेकी उपचार दिए जा सकते हैं. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी जगह नहीं है. यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी किसी भी प्रकार की कोई भी जगह नहीं. सो यहां तक किसी का कोई सवाल? उद्या आपला क्लास होणार आहे 4:30 वाजता. ठीक आहे, आजच्या सेशन बद्दल एनी क्वेश्चन, एनी डाऊट? रेकीचा इतिहास आपण उद्या बघू आणि 7 चक्रांचं नॉलेज आपण घेणार. ओके, चला. सो थँक्यू. आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. अश्विनी मॅडम बोला, काय प्रश्न आहे? मॅम, माझं मी जो फर्स्ट लेवलचं झालं होतं माझं मागच्या महिन्यातलं, तेव्हा मी शक्तिपात घेतला होता, तर पुन्हा घेऊ शकतो का मग? शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो, पण तो घेतला नाही तर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत. अच्छा, नाही माझं फर्स्ट याला झालं होतं. जर तुम्ही पुढे सेकंड लेवल शिकला तर सेकंड लेवलचा शक्तिपात घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे आता हे जे तुम्ही देणार आहे फर्स्ट लेवलचं ते मला यात नाही घ्यायचं. नाही. अच्छा. संजय सर बोला. हॅलो मॅडम, मला एक विचारायचं होतं की आपला शक्तिपात कधी होणार आहे? मंगळवारी पहाटे. ओके. बस दुसरी गोष्ट, आता समजा जर आपण प्रॅक्टिस साठी आपल्याला स्वतः 7 चक्राचं हिलिंग करायचं असेल तर एकावर एक हात ठेवायचा का हात दोन्ही बाजूला ठेवायचे? उद्या सांगणार. 7 चक्र आपला उद्याचा विषय आहे. ओके, थँक्यू मॅडम. ओके, बाय. थँक्यू. चला, थँक्यू. सो आज आपण इथे थांबू. उद्या भेटूया परत याच एनर्जी सोबत. मला ऐकून घेतलं त्यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.